नमस्ते. वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देव कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद भागवत महात्म्याचे आपण 6 अध्याय पाहिले. त्यानंतर प्रथम स्कंदातील आतापर्यंत आपण 16 अध्यायाचं कथानक ऐकलेलं आहे. आता 17 आणि 18व्या अध्याय आज आपल्याला पाहायचे आहेत. सुरुवातीला आपण श्रीकृष्णाष्टकम म्हणूया. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, व्रजाङ्कनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भूभरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवम्. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयताम्. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान्, भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्.
भवेत् नंदनंदने भवे भवे सुभक्तिमान. इति श्रीमच्छंकराचार्यकृतं कृष्णाष्टकं संपूर्णं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्याला प्रथम स्कंदातील 17वा अध्याय पाहायचा आहे. महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन हा तो अध्याय आहे. 45 श्लोक या अध्यायामध्ये आहेत. मागच्या वेळेस आपण पाहिलं गाय आणि बैल. पृथ्वी रूपामध्ये गाय होती आणि धर्म हा बैलाच्या रूपाने आहे. आणि हे गाय आणि बैल यांचा संवाद जो आहे, म्हणजे धर्म आणि पृथ्वी यांचा संवाद जो आहे, तो आपण मागील अध्यायामध्ये पाहिला, 16व्या अध्यायामध्ये. या ठिकाणी परीक्षित राजाने पाहिलं की त्या राजवेशातील शूद्र जो आहे तो काठीने या गाईला आणि बैलाला बेदम असा मारत होता. या मारामुळे दोघेही दुःखी होऊन गेले होते आणि त्या भीतीमुळे, त्या माराच्या भीतीमुळे दोघांनी सुद्धा मलमूत्र विसर्जन त्या ठिकाणी केलं होतं. राजाने हा सगळा प्रकार पाहिला. राजाने त्या शूद्राला विचारले. आता राजा म्हणजे कोण? तर परीक्षित राजा. कस्त्वं मच्छरणे लोके बलाद्धंस्य बलात् बली नरदेवेषु वेषेण नटवत कर्मणा द्विजः. तेव्हा राजा असं म्हणतात की तू स्वतः बलवान आहे आणि तरी या प्राण्यांना, जे निष्पाप आहेत त्या निष्पाप प्राण्यांना तू मारत आहेस. दिसायला एखाद्या नटाप्रमाणे तू आहेस, तुझा वेश नटाप्रमाणे आहे, पण तुझं कृत्य जे आहे, तुझी कृती जी आहे ती मात्र एखाद्या शूद्राप्रमाणे आहे. निर्बल प्राण्यांवर प्रहार करणारा असा तू कोण आहेस? पण अशा निर्बलांना मारणं म्हणजे एक अपराधच आहे आणि या अपराधासाठी तुझा वध करण्यास तू योग्य आहेस, असं त्या ठिकाणी परीक्षित राजा त्या नटासारख्या वेश केलेल्या शूद्राला म्हणतात. एवं राज्ञां परो धर्मो ह्यर्थानाम आर्तिनिग्रह अत एनं वदिष्यामि भूतद्रुहं सत्तमम. म्हणजे दुःखी जे लोक आहेत आपल्या प्रजेमध्ये, जे काही आपले प्रजेतले जे सगळे लोक जे आहेत त्यामधले जे दुःखी असेल त्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणं हे राजाचं प्रमुख काम आहे. आता आपण काही पाहिलं काही दिवसापूर्वी त्या मुरवीच्या तिथे जो झुलता पूल होता, त्या पुलावर गेल्यानंतर तो पूल अचानक तुटला आणि जवळपास 100-150 लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आपण पाहिला. टी व्हीमुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट झाल्याबरोबर लगेच आपल्याला समजते. आणि म्हणून राजाचं कर्तव्य आहे की अशा ठिकाणी जाऊन त्यांना सांत्वना देणे. फक्त सांत्वना देणे जाऊन थांबत नाही, पण ही घटना का घडली हे सुद्धा राजाचं काम आहे ते पाहण्याचं. त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्या पंतप्रधानांनी सगळी चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आणि ते करतही आहेत. राजाचं हे कृत्य आहे. या ठिकाणी ते म्हणतात की दुःखितांचं दूर करणं हे राजाचा खरा धर्म आहे आणि नंतर जे चांगले आहेत त्यांचं रक्षण करणं हे सुद्धा राजाचा धर्म आहे. ज्याप्रमाणे आपण गीतेमध्ये पाहतो, परित्राणाय साधूनां विनाशाचे दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याच एका उद्देशासाठी मी जन्मोजन्मी या ठिकाणी येऊन हे सगळं कार्य करणार आहे. धर्माचं रक्षण आणि अधर्माने वागणार आहेत त्यांना शिक्षा करणे. म्हणून या ठिकाणी म्हणतात, आता आपण गडावर जेव्हा जातो किंवा पदाचा जेव्हा वर्ग असतो त्यावेळेस आपण एक कविता प्रामुख्याने प्रत्येक ठिकाणी म्हणत असतो. ती वसंत बापटांची कविता आहे, आपल्या सगळ्यांना माहीतसुद्धा असेल. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. त्यामध्ये पुन्हा पुढे येतं एक कडवं, दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागोवू संवेदना, दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना. जे दुर्बल आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी पौरुष आपण धारण केलं पाहिजे. हा जो राजाचा खरं कर्तव्य आहे ते अशा प्रकारे या छोट्याशा गीतामध्ये सुद्धा इतक्या उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे. तसं या ठिकाणी तो म्हणतो की आता या महादुष्ट जे आहेत किंवा प्राण्यांना दुःख देणारे जे आहेत त्यांना मी आता मारूनच टाकतो. आणि म्हणून त्या बैलाला ते म्हणतात, म्हणजे धर्माला म्हणतात की धर्म जर टिकवायचा असेल तर त्याचे 3 पाय जे आता नाहीत, 4 पैकी 3च पाय नाहीत आणि एका पायावर तो धर्म उभा आहे.
तो कोणता, तो आपण मागच्या अध्यायात पाहिला. आत्तापर्यंत 2 श्लोक त्याप्रमाणे झाले. ते 3 पाय नाहीत, पण एक सत्याचा पाय जो आहे तो मात्र आज त्या बैलाचा आहे त्या ठिकाणी. कारण हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. या कलीचा प्रभाव असा की त्याचे 3 पाय नष्ट झाले आहे आणि आता जो एक पाय राहिला आहे तो सुद्धा सत्याचा आहे. आणि सत्याने वागण्याने माणसाला किती अपेष्टा होतात आणि असत्याने वागलं तर माणूस किती आनंदात राहतो, याचं उदाहरण कलियुगामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसतं आहे. त्यामुळे त्याची जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पण जे धर्मानुसार वागत आहेत त्यांचं पालन करणं हा माझा परमधर्म आहे. सदरक्षणाय खलनिर्दनाय, खलनिर्दलनाय म्हणजे सदरक्षण, चांगल्या लोकांचं रक्षण करणं आणि दुष्ट लोकांचं निर्दालन करणं, हे ब्रीदवाक्य आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांचं आहे. महाराष्ट्र पोलीस जेव्हा असतात त्याच्या खाली लिहिलं असतं, त्याला आपण एम्ब्लेम म्हणतो, ब्रीदवाक्य आहे. सदरक्षणाय खलनिर्दलनाय, मग हे खरं राजाचं काम आहे. आता तो जो बैल होता म्हणजे धर्माने ते रूप घेतलं होतं आणि या ठिकाणी बैलांनी अनेक प्रकारचा चांगला उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे. भागवतामध्ये याचे अनेक श्लोक आहेत. त्यातला मतितार्थ जो आहे तोच फक्त या ठिकाणी आपण पाहूया. दुःखितांना अभय देणे हे आपल्यासारख्या पंडूराजाच्या वंशजांना योग्यच आहे. पंडूराजाच्या वंशामध्ये आपला जन्म झाला, परीक्षित राजाला ते म्हणतात. आणि त्यामुळे दुःखितांना योग्य प्रकारे न्याय देणे, त्यांना अभय देणे, सज्जनांचं रक्षण करणं हे तुमचं योग्यच आहे तुमच्यासाठी आणि तेच काम तुम्ही करत आहात, असं ते धर्मरूपी बैल या ठिकाणी सांगत आहे. कारण आपल्या गुणांमुळेच भगवान श्रीकृष्णासारखा भगवंत जो आहे तो सुद्धा आपला सारथी झालेला आहे. तो सुद्धा आपली सेवा करत होता. तो सुद्धा आपल्यासाठी दूत म्हणून कौरवांच्याकडे गेला आहे. हे धर्मयुद्ध टाळावं म्हणून सगळी शिष्टाई जी आहे ती सुद्धा भगवान श्रीकृष्णाने केली आहे. आणि ते सख्य करण्याचं भाग्य आपल्या सगळ्या पूर्वजांना वंशामध्ये मिळालं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रचिती अशा कीर्तिवान अशा वंशामध्ये आपला जन्म झालेला आहे, असा धर्म त्या परीक्षित राजाला सांगत आहे. या धर्माचं, बैलरूपामध्ये असणाऱ्या धर्माचं हे बोलणं ऐकलं आणि राजा म्हणतो की धर्मं ब्रवीषि धर्मज्ञं धर्मोसी पुरुषरूपदृक् यद धर्मकृतस्थानं सूचकस्यापि तद्भवे. म्हणजे आपण वृषभरूपामध्ये आहात, बैल आहात, पण धर्माचा एवढा चांगला उपदेश करीत आहात. त्यामुळे मला तर असं वाटतं की प्रत्यक्ष धर्मच आपण या ठिकाणी आहात. धर्म या ठिकाणी या बैलाच्या रूपाने माझ्यासमोर उभा आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान परीक्षित राजाने केलेला आहे. पण अधर्म करणाऱ्याला जसा नरक प्राप्त होतो, अधर्माने वागणाऱ्याला जसा नरक प्राप्त होतो, त्याप्रमाणे अशा अधर्मी माणसांना सहाय्य करणारे जे आहेत त्यांनासुद्धा तीच गती प्राप्त होते. हा एक साधा न्याय आहे आणि हा न्याय आजही आपल्या इंडियन पिनल कोडमध्ये हा लागू आहे. एखाद्या चोरीच्या कामामध्ये चोर जितका शिक्षेस पात्र आहे, त्याला ते चोरी करण्यासाठी मदत करणारे जे आहेत ते सुद्धा शिक्षेस पात्र आहेत. IPCच्या सेक्शन 35मध्ये हे सगळं येतं, कॉमन ऑफेन्समध्ये. तर त्याप्रमाणे हा बैल जो आहे तो म्हणतो की आता मी जर याचं नाव सांगावं, कोणी माझे हे 3 पाय तोडले किंवा माझ्यावर हे मला त्या दंडाने मारण्याचं काम कोणी केलं, हे सांगितलं तरी मला पाप लागणार आहे आणि न सांगितलं तरी आहेच आहे. आणि म्हणून तो त्याचं काही नाव सांगत नाही. तो धर्म या राजाचं काही नाव सांगत नाही. कारण दुःख देणाऱ्याचं आपण नाव सांगत नाही, कारण चहाडी करणाऱ्याला पण तीच गती प्राप्त होते. हा नियमसुद्धा त्याला माहिती आहे. आणि म्हणून म्हणतात धर्मदेवा, या सत्ययुगामध्ये तप, पवित्रता आणि दया आणि सत्य हे आपले 4 चरण होते. आता अधर्माचंच राज्य आले आहे, कलियुग या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे गर्व, आसक्ती, मद या सर्वांमुळे हे 3 चरण नष्ट झालेले आहेत. आपण पाहतो की आता यामध्ये हे 3 चरण तपश्चर्या करणे हे आजच्या या कलियुगामध्ये शक्य नाही. पवित्रतेने मी राहतो असं म्हटलं तरी आपण तसं राहू शकत नाही. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, नवे कर्मना भोगना त्याग काही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी रामचिंतेच जावा.
या कलियुगामध्ये एकच गोष्ट माणूस करू शकतो आणि ते म्हणजे नामस्मरण. तेच आपण पूर्णपणे समाधानाने केलं तर इतर गोष्टीमुळे, तपामुळे, पवित्रतेमुळे, दया, सत्य या सगळ्या गुणांमध्ये जे पुण्य आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे ते सगळं आपल्याला एका या नामस्मरणाने प्राप्त होतं. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा श्लोकसुद्धा येतो. 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपद विभाग योगो नाम 16वा अध्याय. अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानम योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यम अक्रोधस त्याग शांतिर अपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्तम मार्दवम ह्रीर चापलम तेजक्षमा धृतिर शौचम अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. या 3 श्लोकामध्ये पूर्णपणे दैवी गुण काय आहेत हे आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि म्हणून या 3 चरण जरी गेले, आता अधर्माचे अंश असलेले हे गर्व, अधर्माने काय केलं आहे की माणसाच्या ठिकाणी गर्व, मद, आसक्ती हे जे आहेत हे निर्माण केले आणि त्यामुळे माणूस आता धर्मापासून भ्रष्ट होत आहे. आणि म्हणून धर्मरूपी बैल जो आहे त्याला ते दुःख होत आहे आणि त्याचा परिणाम या सगळ्या भूतलावर होत आहे. म्हणून पृथ्वीसुद्धा या ठिकाणी दुःखी झालेली आहे. आणि या दोघांच्या या दुःखी अवस्थेमध्ये त्या शूद्राकडून त्यांनाही मारहाण होत आहे. म्हणून ही जी परिस्थिती त्यामुळे ओढवलेली आहे असं या ठिकाणी या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये सांगितलं. आता कसं हे की आपण पाहतो की एखादा माणूस खऱ्या अर्थाने चांगला बोलणार आहे, चांगलं आचरणात आहे, सगळं चांगलं आहे त्याचं, पण त्याचं चांगलं पण इतरांना पाहवत नाही. आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये आहे, खात्यास न खाते देखो शकेना. आता खात्यास न खाते देखो शकेना याचा अर्थ काय की जो भ्रष्टाचार करतो त्याला दुसरा प्रामाणिकपणे जगत आहे हे पाहवत नाही. आणि पाहवत नसल्यामुळे तो काहीतरी कुभांड करतो, पण चांगल्या आचरणामध्ये असणाऱ्या माणसाला त्या अपराधामध्ये तो त्याला शिक्षा करतो. हा कलियुगाचा प्रभाव आहे. आणि या कलियुगाच्या प्रभावामुळे त्या काळापासून, परीक्षित राजाच्या काळापासून आणि त्यापूर्वी काही दिवस अगोदर म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जेव्हा आपला देह ठेवला, निजधामाला गेले, त्या दिवसापासून या कलीचा प्रादुर्भाव या जगामध्ये वाढलेला आहे. आता हा कली कसा आहे, कलीचं रूप काय आहे हे पुन्हा वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त एक निर्देश करतो. श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये या कलीचं वर्णन केलेलं आहे. कलीचं रूप जे आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे. हा कली कसा होता, अकराळ विक्राळ असे त्याचं मुख आहे, केस सगळे पिंजारलेले आहेत आणि त्या कलीच्या दोन्ही हातामध्ये, एका हातामध्ये शिश्न आणि दुसऱ्या हातामध्ये त्याची जीभ त्याने धरलेली आहे. या 2 गोष्टी कली सगळ्यांना दाखवत आहे की ज्यांनी इंद्रियावर निग्रह केला आणि ज्यांनी वाणीवर संयम ठेवलं त्यांना मात्र मी काही करणार नाही. आणि या 2 गोष्टी ज्यांच्याकडे नसेल त्यांना मात्र मी माझ्या पार्टीमध्ये घेणार आहे. कली सांगतो की आपल्या धर्म सोडा. आणि आपलं ग्रंथ सांगतात की धर्मं भज, स्वधर्माने वागा. आणि नेमकं त्याच्या उलट जेव्हा माणसाच्या मनामध्ये विचार येतो, जाऊ दे आज कशाला संध्या करायची असा विचार जेव्हा मनामध्ये येतो तेव्हा लक्षात घ्या की तो कली आपल्यामध्ये शिरलेला आहे. एखाद्या चांगली गोष्ट करण्यापासून परावृत्त करणारा जो विचार आपल्या माणसाच्या मनामध्ये येतो तो त्या कलीचा प्रादुर्भाव आपल्यामध्ये होत आहे. हा धोका जो आहे तो धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून या ठिकाणी या कलियुगाचं लक्षणसुद्धा सांगितलेलं आहे. बैल जे आहे तो हे सगळ्या गोष्टी सांगत आहेत. म्हणून असा हा जो अध्याय आहे 17वा अध्याय की कलियुगाचे दमन. आता परीक्षित राजा मागे आपण पाहिलं एक 16व्या आणि 15व्या अध्यायामध्ये, यामध्ये सूतजींनी किंवा त्या शौनकादी ऋषी जे आहेत यांनी सूतजींना प्रश्न विचारला होता की अनायासे कली जो आहे हा दुष्ट स्वभावाचा आहे. त्या कलीला कली जो आहे तो या परीक्षित राजाच्या समोरसुद्धा आलेला आहे. आणि परीक्षितीला माहीत होतं की ह्या कलीच्या प्रभावाने ही सगळे अनाचार माजत आहेत, दुष्ट प्रवृत्ती सगळीकडे वाढत आहे. मग त्या राजाने
त्या कलीचा वध का नाही केला, त्याला का नाही मारून टाकलं, त्याला जिवंत का सोडलं, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी होते. त्याचं उत्तर आपल्याला आता या पुढच्या अध्यायामध्ये मिळणार आहे आणि ते उत्तर फार महत्त्वाचं आहे. कलियुगाचे गुण, कलियुगाचा चांगला जो स्वभाव आहे कलीचा, तो जो आहे तो प्रामुख्याने त्या राजाने पाहिला आणि म्हणून तो शरण आला, तरी पण त्याचा वध त्याने केलेला नाही. जसं आपण पूर्वीच्या अध्यायामध्ये पाहिलं की हा अपराधी आहे अश्वत्थामा. त्याने पांडवांच्या 5ही मुलांची हत्या केलेली आहे. आता हत्या करणं आततायीना, आततायीना असं म्हणलेलं आहे. तर अशा लोकांचा वध करणं हेच इष्ट आहे. पण भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आहेत, अर्जुन आहेत, इतर पांडव आहेत. ते म्हणतात आता या अश्वत्थाम्याला त्याचा वध करणं हे पण माझंच सांगणं आहे आणि त्याचप्रमाणे त्याला म्हणजे अपमानित करणं, म्हणजे ब्राह्मणाला अपमानित करणं हा सुद्धा ब्राह्मणाच्या अपमानासारखाच ही क्रिया आहे. या दोन्ही गोष्टीचं तारतम्य जे आहे ते अर्जुना आता तुला सांभाळायचं आहे. हे जसं सांगितलं तसंच या ठिकाणी सूतजींना प्रश्न विचारलेला आहे की त्याला का नाही मारलं? त्याचं उत्तर या आता 18व्या अध्यायामध्ये आपल्याला येणार आहे. तो श्लोकसुद्धा या ठिकाणी येणार आहे. म्हणून या ठिकाणी हा 17वा अध्याय जो आहे, कलियुगाचे दमन कसं केलं आणि महाराज परीक्षितीची आणि त्या बैल आणि ती गाय या दोघांची भेट जी झाली ती कशी झाली हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण परीक्षित राजा जो आहे तो आपल्या राज्यामध्ये सगळीकडे संचार भ्रमण करीत होता आणि भ्रमण करीत असताना त्याच्या कानावर ही गोष्ट आली की आपल्या राज्यामध्ये कलीचा प्रभाव वाढत आहे आणि म्हणून त्या कलीच्या शोधासाठी राजा होता. कारण जेव्हा भगवंताने आपला अवतार समाप्त केला त्या दिवसापासून या कलियुगाचा प्रारंभ झालेला आहे. ब्राह्मण जे आहेत ते सत्यावर, ते आपल्या तपावर कुठल्याही प्रकारचा विश्वास न ठेवता जसं होईल तसं आचरण करत आहेत. क्वचित आपला धर्म जरी बुडाला तरी चालेल अशा प्रकारची परिस्थिती, अनागोंदी कारभार आपल्या राज्यामध्ये सुरू आहे याची जाणीव परीक्षित राजाला झालेली होती आणि म्हणून त्या कलीला शोधण्यासाठी राजा बाहेर पडलेला होता. असा हा 17वा अध्याय जो आहे तो या ठिकाणी समाप्त होत आहे. आता 17व्या अध्यायानंतर आपण 18व्या अध्यायामध्ये प्रवेश करीत आहोत. आता 18वा अध्याय हा खूप चांगला आणि महत्त्वाचा असा अध्याय आहे. अर्थात या श्रीमद भागवतातील प्रत्येकच अध्याय महत्त्वाचा आहे. प्रत्येक श्लोक आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी समजावून सांगतो. आपल्या जीवनामध्ये येणारे जे धोके आहेत, आपल्याकडून घडणारं सर्वसाधारण जे पाप आहे ते सुद्धा आपल्याकडून होऊ नये यासाठी मार्गदर्शन करणारा हा एक ग्रंथ आहे. 2 ग्रंथ आपले जे आहेत त्यांना आर्षग्रंथ म्हणतो आपण. ते म्हणजे आपले रामायण आणि महाभारत आद्य ग्रंथ आहेत. की माणसाचं मरण सुधारायचं असेल तर श्रीमद भागवत जे आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि आपलं जीवन जर चांगलं करायचं असेल, जीवन जर सुधारायचं असेल, म्हणजे आचारसंहिता कसं जगायचं हे जर शिकायचं असेल तर रामायणासारखा दुसरा ग्रंथ नाही. ते जीवन सुधारतं आणि हे मरण सुधारतं. आणि म्हणून जिवंत आहे तोपर्यंत जीवन आपलं सुधारलं पाहिजे आणि मरण हे केव्हा ना केव्हा येणारच आहे. 7 दिवसांपैकी कुठल्या दिवशी मरण येईल हे सांगता येत नाही. पण माझा जन्म कोणत्या दिवशी झाला, कोणत्या वार होता हे मी सांगू शकतो, पण मृत्यू कोणत्या दिवशी आहे हे मी सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणी माणसाचा मृत्यू आहे, प्रत्येक क्षणी माणसाचा जन्म आहे. आता याचा जर विचार आपण चांगला विज्ञानाच्या आधारावर केला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या या शरीरामध्ये अनेक प्रकारचे लहान लहान सेल्स आहेत, पेशी आहेत. त्या पेशींचा कित्येक लाखो पटीने असणाऱ्या पेशींचा प्रत्येक क्षणी मृत्यू होतो, प्रत्येक क्षणी जन्म होतो. म्हणजे जी गोष्ट 5 मिनिटापूर्वी माझ्या शरीरामध्ये होती ती आता नाही आणि आता ती बदलली आहे. यस्तम वेदसे वेदविद अधश्चोर्ध्वं प्रसृतात. हां, ते 15व्या अध्यायामध्ये जे पहिल्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की या पिंपळ वृक्ष हा आहे तो इतका मोठा आहे, त्याच्या मुळा जर एरवी झाडाच्या जशा खाली असतात तसं याच्या मुळा मात्र वर आहेत. ऊर्ध्वमूलम मदशाखम अश्वत्थ प्रावरव्यम. आणि तशा प्रकारे आणि त्या झाडाची पानं जी आहेत ती इतक्या वेगाने बदलत असतात की काही पानं गळाली आणि काही नव्याने निर्माण झाली. यातला बदल जो आहे तो बदलसुद्धा सर्वसाधारण जीवाच्या लक्षात येत नाही. म्हणजे ही सर्व पृथ्वी, हे सगळं दृश्य जेवढं आहे ते क्षणाक्षणाला बदलत जातं. पण त्या बदलणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट जी समोर आहे
त्याच्या पलीकडे काहीतरी एक सत्य असं तत्त्व आहे. ते तत्त्व ज्याने जाणलं त्याला या परिवर्तनाचा आनंदसुद्धा नाही आणि जो ऱ्हास आहे त्याचं दुःखसुद्धा नसतं. म्हणून अशी अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी आणि ती होण्यासाठी असा सत्संग श्रीमद भागवताच्या रूपाने आपल्याला अनेक वर्षापासून प्राप्त झाले आहे आणि त्याचाच आनंद आपण आजही घेत आहोत. मला तर नेहमी असंच वाटतं की हे जे सगळे श्लोक आहेत, हे सगळे ग्रंथ आहेत, रामायण असो, महाभारत असो, हे जुने जुने जे ग्रंथ आहेत ते आजपर्यंत आपल्यापर्यंत पोचले. याचं कसे पोचले असतील एवढा फक्त विचार करा. लाखो श्लोक असणारे हे सगळे ग्रंथ आहेत, पण त्यातला प्रत्येक श्लोक आज आपण वाचू शकतो. कोणत्या काळापासून माहीत नाही आणि तरी पण आपल्यासमोर हे ग्रंथ आहेत आणि एवढं स्पष्टपणे आपल्यासमोर असतानासुद्धा या गोष्टीकडे डोळेझाक करणारा जो असेल त्याला समर्थांनी आत्महत्यालाच म्हणलेलं आहे. म्हणून या गोष्टीचं स्मरण ठेवून सेविलेचे सेवावे, अन्न घेतलेचे घ्यावे, जीवन तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे. याप्रमाणे सद्ग्रंथाचा अभ्यास वेदो नित्यमधीयताम आपण पाहिलं शंकराचार्यांच्या त्या 5 श्लोकामध्ये की ज्यामध्ये 40 गुण सांगितलेले आहेत साधना पंचकमध्ये. त्यामधला पहिलाच गुण आहे वेदो नित्यमधीयताम, म्हणजे वेदांचं नित्य अधीयताम म्हणजे त्याचा नित्य अभ्यास करणं हे साधकाचं खरं लक्षण आहे. आणि असे 40 लक्षणं साधकांची त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. तसं आपलं जीवन सुधारायचं असेल तर रामायण आणि आपलं मरण सुधारायचं असेल तर श्रीमद भागवतासारखा दुसरा ग्रंथ नाही. याप्रमाणे हा 17वा अध्याय संपूर्ण होतो आणि आता आपण 18व्या अध्यायामध्ये प्रवेश करणार आहोत. 2 मिनटं आपण नेहमीप्रमाणे भजन करूया आणि नंतर 18व्या अध्यायाचा प्रवेश करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. हरे राम राम राम